नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराजचा अतिशहाणपणा त्याच्याच अंगलट येऊन मधुभाऊंना मारायला गेलेला नागराजला सायली आता रंगे हात पकडणार आहे। सायली मधुभाऊंचा जीव तर वाचवणारच आहे, परंतु आता तिला दाट संशय आल्यामुळे नागराजला ती पूर्णपणे अडकवणार। त्याचप्रमाणे आता सुमनला नागराजवर संशय आल्याने ती स्वतः नागराजचे मधुभाऊंवर हल्ला केल्याचे सत्य सगळ्यांसमोर आता उघड करणार आहे आणि जेव्हा हे सत्य सगळ्यांसमोर उघड होईल तेव्हा मधुभाऊंवर हल्ला केल्यामुळे नागराजची हालत अर्जुन, साहिली त्याचप्रमाणे रविराज कशाप्रकारे करणार आणि पुन्हा एकदा नागराजचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे नागराजने हे सगळं केले हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यानंतर आता साक्षीप्रियानंतर नागराजचा पुढे जेलमध्ये आणण्यात जाण्याचा नंबर लागलेला असणार आहे। त्यामुळे हे सगळं पुढे कसं घडणार आपण आज पाहूया। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की जेव्हा नागराज हा महिप्तला सांगतो की महिप्त मी त्याला मारलं परंतु तो अजूनही जिवंत आहे, मधुभाऊ तो पक्का चिवट म्हातारा आहे, हे ऐकल्यानंतर आता महिप्त हा त्याला खूप घालून पाडून बोलतो की तू हाफ मर्डर करण्याच्या पण लायकीचा नाहीयेस, कारण तू हे जे सगळं काही करतोयस त्यामध्ये तू यशस्वी झाला नाहीयेस, कारण तू हे करू शकत नाही, तू फक्त काय करू शकतोस तर दुसऱ्यांना सुपारी देऊ शकतो, तो बाकी काही नाही। आता महिप्तनेच नागराजला भडकवून लावलेल असतं, त्यामुळे नागराजला तो सांगतो की जर खरंच तुझ्यात हिम्मत असेल तर तू त्या मधुभाऊंचा कायमचा काटा काढ, कारण काही झालं तरीही महिप्तला नागराज नावाच आईत कोलीतच मिळालेलं असतं मधुभाऊंना मारून टाकण्यासाठी। त्यामुळे आता महिप्त हा मधुभाऊंना मारण्यासाठीच नागराजला आणखी भडकवतो, जेणेकरून नागराज हॉस्पिटलमध्ये जावा आणि नागराजने पूर्णतः त्याचा जीव घ्यावा, म्हणून आता महिप्त त्याला भडकवून लावतो आणि नागराज विचार करतो की नाही, जर मला अडकायचं नसेल तर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला मारलंच पाहिजे। तर मधुभाऊ हे मारण्यासाठी नागराज पूर्ण प्लॅनिंगशी बाहेर पडलेला असतो, काही करून त्या म्हातायाला आता मारायचाच आहे, त्याचा आता तिथे जीव नाही घ्यायचा, तर त्याला तो ऑक्सिजन मास्क जो लावलाय तो बाजूला काढून टाकायचा, जेणेकरून त्या म्हातायाला माझा मार कायमचा त्याचा जीव घेता येईल असं म्हणून नागराज आता हॉस्पिटलच्या त्या आयसीयूच्या रूममध्ये सरळ शिरलेला असतो। आजूबाजूला कोणी नाही याचाच फायदा घेत तो आता अंधारा रात्री शिरलेला असतो आणि तिथे कोणी नाही हे सगळं तो आढावा घेतो आणि नंतर आतमध्ये शिरतो। त्याच वेळेला आता सायलीला मधुभाऊंना पाहावस वाटत असतं, म्हणजेच मधुभाऊंची स्थिती ठीक तर आहे ना हे पाहण्यासाठी आता सायलीही त्यांच्या रूम जवळ येत असते। तिला जरास मनात काहीतरी संशय आलेला असतो की मधुभाऊ ठीक तर आहेत ना। तेवढ्यातच इथे नागराजने त्यांच्या गळ्याला म्हणजे त्यांच्या नाकावर जो काही मास्क लावलेला असतो तो पटकन बाजूला कले गेलेला असतो। तेवढ्या तिथून सायली कोण आहे असा आवाज करत आतमध्ये येते आणि नागराज घाबरतो। नागराज तिकडून पळ काढू लागतो की बापरे, ही सायली ऐनवेळेला इथे कशी काय तडमडली। आता तर इथे बाहेर कोणी नव्हतं, लगेच कोण आलं म्हणूनच आता नागराज हा तिथून पळ काढतो आणि तेवढ यातच आता पटकन तो पळून तिथून दुसऱ्या बाजूने निघून जातो। आता जाता जाता पाठमोर सायली त्याला बघते आणि त्याला बघितल्यानंतर ती म्हणते की कोण होतं हे, मला कोणीतरी असं ओळखीच असल्यासारखं वाटलं म्हणूनच आईली आता समोर बघते तर मधुभाऊ असेच पडलेले असतात, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असतो, त्यांच्या श्वासाचा वेग अगदी मंदावलेला असतो आणि त्यांचा ऑक्सिजन मास्क निघालेल असतं। आता सायली पटकन त्यांचा ऑक्सिजन मास्क लावते आणि नंतर मग ओरडते की डॉक्टर, नर्स प्लीज लवकर या, मधुभाऊ तुम्हाला काय होते असं म्हणून ती खूप घाबरलेली असते आणि मधुभाऊंना श्वास घ्यायला त्रास लागल्यामुळे तिला आता खूप वाईट वाटत असतं की तुम्हाला काय होते। तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि बाकीचेही येतात। तेवढ्यात डॉक्टर म्हणतात की हे बघा, शांत व्हा, तुम्ही का असे ओरडताय, आणि त्यांना अचानक श्वास घ्यायला त्रास कसा काय झाला। तेव्हा सायली सांगते की डॉक्टर, इथे कोणीतरी आलं होत आता आणि ना त्यांनी म्हणजे मधुभाऊंचा मास्क काढला होता, खरं तर मला किती वेळ ते माहीत नाही, परंतु मी आली त्यावेळेला तो मास्क लगेच लावून टाकला, परंतु मला खरंच कळत नाहीये की डॉक्टर हे सगळं
काय आहे म्हणजे हे असं कसं कोणी करू शकतं. तेव्हा आता डॉक्टर सगळ्या सिस्टर्स आणि वॉर्डबॉयला ओरडतात की अशी लापरवाही अजिबात चालणार नाही. पेशंटच्या बाबतीत तुम्ही कुठे लक्ष देता म्हणून आता डॉक्टर्स हा त्यांच्या सगळ्या स्टाफला भरपूर ओरडतो आणि नंतर मग मधुभाऊंवर व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. आता इथे व्यवस्थित सिक्युरिटी ठेवायची असं तिथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं म्हणून अर्जुन देखील विचार करतो की नाही मधुभाऊंवर हा जर हल्ला झालाय तर असा हल्ला पुन्हा घडू शकतो. मग सायली त्याला म्हणते की अर्जुन सर तुम्हाला ना खरंच खूप राग येतोय. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मला वाटलंच होतं तो महिपातना काहीतरी करणार. आपण त्याच्या घरी गेलो होतो ना मग तो चवताळलेला असणार आणखी पेटून उठला असाल आणि म्हणूनच त्याने त्याच्या माणसाला कुठल्यातरी इथे पाठवलं असेल मधुभाऊंना कायमच मारण्यासाठी. बरोबर ना सायली मला असाच अंदाज वाटतोय. तेव्हा सायली म्हणते की नाही अर्जुन सर मला असं वाटत नव्हतं की तो एखादा महिप्तचा गुंड होता. तेव्हा अर्जुनला प्रश्न पडतो. तो विचारतो की म्हणजे मला समजलं नाही सायली तू असं का बोलतेस. महिप्तचा गुंड नव्हता हे तू कसं म्हणू शकतेस. तेव्हा सायली म्हणते की महिप्तचा जर एखादा गुंड असता तर मला ओळखता आलं असतं कारण ते गुंड कसे असतात काय असतात हे मी चांगलंच पाहिल. परंतु हा जो माणूस होता ना म्हणजे जी व्यक्ती मारणारी होती ती व्यक्ती अगदी सुटाबोटातली होती आणि अल्ली म्हणजे आपल्याकडेच ती व्यक्ती असते आपल्या घरामधलीच अशी कोणीतरी व्यक्ती आहे असं मला वाटतं. तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणतो की आपल्या घरातली व्यक्ती म्हणजे नक्की कोण. त्यावेळेला आता सायली म्हणते की मला पण नाही समजत आहे परंतु नक्कीच अशी कोणीतरी व्यक्ती आहे जी आपल्या घरातली आहे आणि मला ओळखता येत नाहीये. ज्या व्यक्तीच्या केस हे जरासे मागून लांब आहेत त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक ब्रेसलेट होतं असं म्हटल्याबरोबर आता अर्जुनही विचार करू लागतो की अशी व्यक्ती कोण असेल काय आहे असं डोळ्यासमोरून दिसतंय परंतु ती व्यक्तीच नाव तोंडावर येत नाहीये. सायली आणि अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये असतात की असं कोण आहे जे मधुभाऊंच्या जीवावर उठलेला आहे. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की सायली नको काळजी करूस आपण या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावूया. तर त्याच वेळेला इथे आता त्याच गोष्टीचा विचार सुमन करत राहिलेली असते की नेमकं हे कोणाच्या मारण्याबद्दल बोलत होते काय बोलत होते याचा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. त्यावेळेला आता सायलीही आठवण्याचा प्रयत्न करते की नक्की ती व्यक्ती कोण आहे. ते अर्जुनला ती वरती पाठवते कारण मधुभाऊंवर लक्ष ठेवा कुठल्याही प्रकारच संकट आलं पाहिजे नाही. नंतर मग जेव्हा सायलीला आठवत की तिने कोणाला पाहिलं होतं तेव्हा ती अंदुकस अगदी डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करू लागते की नक्की अशी व्यक्ती कोण होती जिने आमच्यावर म्हणजेच मधुभाऊंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मग अर्जुन आता तिला नॉर्मल म्हणतो राहिला आणि म्हणतो की काळजी करू नकोस. ज्या व्यक्तीने मधुभाऊंवर हल्ला केलाय ना त्या व्यक्तीचं आपण व्यवस्थितच करायचं आहे. मग आता इथे अर्जुन सायली एकमेकांना म्हणत असतात की काही झालं तरीही मधुभाऊंचा हल्लेखोर सापडला पाहिजे. आता त्यावर सायली म्हणते की मधुभाऊ म्हणजे नक्की कोण कशाच बद्दल का. तेव्हा मग तिच्या चेहऱ्यासमोर हळूहळू तीच प्रतिकृती यायला सुरुवात होते. ती विचार करते की नाही अर्जुन सर ती व्यक्ती म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आहे परंतु नाव तोंडावर येत नाहीये. काय करायचं कसं करायचं काहीच कळत नाहीये. परंतु तुम्ही नका काळजी करू आपण हे सत्य शोधून काढायचंच की नक्की मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला तरी कोणी होता. त्याच वेळेला आता सायली जरासे डोळे बंद करते आणि ते डोळे बंद केल्यानंतर तर तिला आपल्या घरातली एखादी व्यक्ती अशी कोण आहे हे आठवतं. मग त्याच वेळेला ती पटकन तिला नागराज डोळ्यासमोर दिसतो. म्हणजे नागराज जो असतो तो प्रत्येक वेळेला असेच म्हणजेच केस सोडलेले असतात शिवाय तो असा सुटाबुटात असतो. त्याची शर्ट घालण्याची स्टाईल देखील हाफ स्लीव असते शिवाय त्याच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतं. हे सगळं आता दिल हे तिला आठवतं आणि मग सायली विचार करते की नागराज काका होते का ते. मग सगळं त्यांनी का करण्याचा प्रयत्न केला असेल. नागराज काकांनी मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न का केला असेल असा प्रश्न तिला पडतो आणि ती अगदी
घामाघूम झालेली असते. ती विचार करते की नाही काही झालं तरीही माझ्या मधुभाऊंवर कोणत्याही प्रकारच संकट मी येऊ देणार नाही. ती आता खूप विचित्र विचारांमध्ये गुंतलेली असते, कारण जर आता असं घडलंय तर पुन्हा त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो, म्हणून मधुभाऊंच्या बाबतीत तिला कोणतीही रिस्क घ्यायची नसते आणि त्याच गोष्टीची शहाणेशा करण्यासाठी म्हणजेच तो नागराज होता का हे पाहण्यासाठी सायली आता एक युक्ती ठरवते. म्हणजे सायली ही प्रतिमाच्या घरी फोन करते, प्रतिमाशी बोलण्याच नाटक करते. तेव्हा मग प्रतिमा तिला विचारते की सायली कशी आहेस तू, मधुभाऊ ठीक आहेत का? तेव्हा मग सायली तिला सांगते की हो मधुभाऊ ठीक आहेत, म्हणजेच अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाहीये पण ते ठीक आहेत. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की नको काळजी करूस तू, होईल सगळं व्यवस्थित, मधुभाऊंना शुद्ध देखील येईल, तो अजिबात टेन्शन घेऊच नको. तेव्हा सायली म्हणते की नाही त्याचं काय, आणि प्रतिमा की म्हणजे मला थोड काळजी वाटत होती, बाकी काही नाही ब्र, मला सांगा की घरी सगळे कसे आहेत? तेव्हा ती म्हणते की हो सगळे व्यवस्थित आहेत. आता प्रतिमाला खूप ब्र वाटतं, कारण बिचारी सायली इतक्या संकटात असून देखील दुसऱ्यांची विचारपूस करतीय. नंतर मग सायली म्हणते की घरी बाकी सगळे म्हणजेच रविराज काका? तेव्हा ती म्हणते की हो आहेत ना. मग सुमन काकी? तेव्हा ती म्हणते की हो सुमन पण व्यवस्थित अगदी. नंतर मग ती शेवटी मुद्दामच नागराजचं नाव विचारते. तेव्हा मग ती म्हणते की नागराज भाऊजी ना हो नागराज भाऊजी, म्हणजेच ते सकाळच कुठेतरी बाहेर निघून गेलेत, काहीच माहिती नाहीये कुठे गेलेत ते, परंतु सकाळपासूनच ते नाहीयेत घरात आणि कसल्या तरी चिंतेतच असतात ते. म्हणजे जेव्हापासून मधुभाऊंचा अपघात झालाय ना, म्हणजेच मधुभाऊंबद्दल ही गोष्ट घडली आहे तेव्हापासून खरंतर ते कुठे ना कुठेतरी कामात बिझीच असल्याचं दिसतंय. मला असं वाटतं की त्यांचा कुठला मित्र आहे ना त्याचा पण त्या दिवशी काहीतरी अपघात झाला होता आणि त्यामुळे ही गोष्ट घडली. खरंतर म्हणजे मला सुमन सांगत होती की तोही जरा अपसेट आहे आणि त्यांनी सांगितलं होतं सुमनला की यांच्याही कुठल्यातरी मित्राचा अपघात झालाय. खरंच किती वाईट दिवस आहेत नाग, म्हणजे हल्ली अपघात आणि या सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्यात. प्रतिमा तिच्याबरोबर गप्पा मारत असते. नंतर मग बोलून झाल्यानंतर सायलीचा संशय आणखीनच दाट झालेला असतो, कारण काही झालं तरीही नागराज हा मधुभाऊंचा जेव्हा खून करण्यात आला तेव्हापासून टेन्शनमध्ये, याचा अर्थ यात नक्की संशंका घेण्यासारखा वाव आहे. म्हणून आता इथे सायलीचा फोन ठेवल्यानंतर रविराज विचारतो की काय कोण होती? तेव्हा ती म्हणते की अहो आपली सायली होती, सगळ्यांची चौकशी करत होती. तेव्हा मग लगेच रविराज म्हणतो की ब्र ते जाऊ दे, मला सांग की मधुभाऊंची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा मग ती म्हणते की हो तब्येत ठीक, म्हणजे अजूनही ते शुद्धीवर आलेले नाहीयेत, परंतु बिचार सायलीने आपल्याला कॉल केला होता. तेव्हा मग आता रविराज म्हणतो की ब्र ठीक आहे, सगळं काही व्यवस्थित आहे ना ब्र? झालं म्हणजे ते कुठल्याही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये नाहीयेत हे खरंच ब्र झालं? तेव्हा आता या सगळ्या गोष्टींमध्ये सायली थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते. सायली आता विचार करते की नक्की हे सगळं काय सुरू आहे, म्हणजे नागराज काका हे नक्की या सगळ्यात सामील असतील का? कारण जसं मी प्रथम दर्शनी पाहिलं त्याप्रमाणे मला तो नागराज काकांसारखाच दिसला. नंतर आता ही गोष्ट अशी घडते की नागराज काका म्हणजे आज सकाळपासून घरात नाहीयेत, याचा अर्थ असा असेल का की नागराज या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असेल, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येऊ लागतो. नंतर मग आता रविराज हा प्रतिमाशी बोलत असताना तिथे आता सुमन बोलत असते की म्हणजे मलाही याचना जरा काळजीच वाटते, हे आजकाल शांत नाहीयेत, म्हणजे नक्कीच त्यांच्या डोक्यात ना काहीतरी असे विचार सुरू असतात. खरं बघायला गेलं तर त्यांना कोणत टेन्शन आहे ना तेच मला कळत नाहीये. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की बघ ना एकदा बोलून बघ, कदाचित तुला सांगितलं ना त्या मित्राबद्दल, त्याबद्दल काहीतरी असेल, तू एकदा बोल. तेव्हा मग प्रतिमाला ती म्हणते की हो मी बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते बोलतच नाहीयेत, काय करणार काहीच कळत
नाहीये त्यावेळेला इथे आता प्रतिमा म्हणत असते की हे बघ सुमन, तू अजिबात घाबरू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा मग आता सुमन ही प्रतिमा आणि रविराजला सांगते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंच होतं. खरं तर यांचं टेन्शन हे खूप वाढल्यासारखं झालेलं आहे आणि हल्लीना म्हणजे ते माझ्याशी नीट बोलतही नाहीयेत. त्या दिवशी जेव्हा मधुभाऊंचा खून झाला होता ना, त्यानंतर त्यांचे कुर्त्यांचा जो कुर्ता होता ना, त्या कुर्त्यावरती कसले तरी रंगाचे डाग होते. मग मी त्यांना ते विचारले, परंतु त्यांनी ते मला काहीच नीट सांगितलेलं नाही, फक्त रंगाचे डाग लागलेत असं सांगितलं. त्यामुळे ना मला खरंच काही कळत नाहीये. आणि त्यानंतर आज ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते की मी त्याला उडवून टाकला वगैरे. तेव्हा मग आता लगेचच रविराज म्हणतो की काय नागराजच्या तोंडात ही भाषा होती, उडवून टाकला? तेव्हा मग सुमन म्हणते की हो, हीच भाषा होती. ॲक्च्युली काय झालं रविराज भाऊजी, मी मागेच उभे होते त्यावेळेला ते पटकन बोलून दाखवत की त्याला सगळं समजलं, त्याला सगळं सत्य समजलं, मग मी त्याला उडवून टाकलं असं सगळं खरंतर त्यांची भाषा होती. तेव्हा मग प्रतिमा म्हणते की बापरे, नक्की काय आहे? आणि सुमन, हे तू सांगतेस ते सगळं खरं आहे का? आणि हे जर असेल तर हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे नागराज भाऊजीने कोणाला मारले वगैरे, उडवून टाकले, याचा अर्थ गाडीने उडवल की नक्की काय केले असं प्रतिमा आता बोलते. त्यावेळेला मग हे ऐकल्यावर सोमन हसते, म्हणते की अहो, मलाही हेच वाटलं होतं, पण अचानक ते काय बोलले माहिती का, की उडवलं म्हणजे आमच्या मत्या ग्रुपमधून उडवल असं काहीतरी ते सांगत होते. परंतु त्यांच्या बोलण्यामधून ना मला ते जाणवलं की खरंच ते खोट बोलतात, कारण मी त्यांचं खोट अगदी बरोबर पकडते आणि ते माझ्याशी बोलत असताना खूप असे चासरत बोलत होते. याचा अर्थ असाच असेल की नक्कीच काहीतरी माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग असं काय आहे, यांनी कोणाला उडवलं, या सगळ्या गोष्टी या जर नक्की कुठल्या थराला जातील त्याच मला कळत नाहीये. असं काही ते वागले असतील का? त्यावेळेला मग रविराज म्हणतो की हे बघ, तू आता काळजी करू नकोस, जरा शांत रहा, आपण नागराज आल्यानंतर काय ते बघूया, तू प्लीज या गोष्टीचा टेन्शन घेत बसू नकोस रविराज आता तिला समजावतो. त्यानंतर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण ठरवतात की नाही, मधुभाऊ सेफ नाहीयेत. भलेही आपण त्यांच्या इथे सिक्युरिटी लावली असली तरीही आपल्याला या सगळ्या गोष्टींच लक्ष द्यावंच लागणार आहे. म्हणून ते दोघेही अगदी डोळ्यात तेल घालून तिथेच असतात. नंतर प्रतिमा आता रविराजला म्हणते की काय हो तू हाला? आता सुमन बोलली, तिच्या बोलण्यात जरा भीती जाणवत होती ना? तेव्हा रविराजही म्हणतो की हो, मलाही भीती जाणवत होती, परंतु नक्की काय, कशाबद्दल आणि काही या गोष्टी खरंच कळायला मार्ग नाहीये. आता ते घाबरलेले असतात, कारण प्रियाच्या पाठोपाठ जर नागराजही असाच निघाला तर मात्र त्यांचं टेन्शन हे खूप वाढणार असतं. तर इथे सायली ती अर्जुनला सांगते की अर्जुन सर, मला ना असं वाटतं की आपण त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज बघूया का? निदान आयसीयूच्या रूम्स नाही, परंतु आपल्याला बाहेरच्या रूम्स, म्हणजेच बाहेर मधुभाऊंच्या खोलीत त्यावेळेला कोण शिजले हे सीसीटीव्ही फुटेज तरी नक्कीच मिळू शकतं ना? असं म्हटल्याबरोबर इथे आता अर्जुनलाही तिचं म्हणणं पटलेलं असतं. तर नागराज आता घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर नेहमीप्रमाणेच तो आता त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. कोणाशीही काही बोलत नाही. आणि नंतर मग सायली अर्जुनला सांगते की अर्जुन सर, आपण प्लीज पोलिसांच्या मदतीने ते सीसीटीव्ही फुटेज हे मिळवण्याचा प्रयत्न करूया का? तेव्हा अर्जुन आता सावंत सरांना भेटतो आणि हॉस्पिटल्स, म्हणजेच ते सीसीटीव्ही फुटेज आहे ते मला मिळवायचे असं म्हणून पोलिसांचा दबाव असेल तर काम लवकर होईल. म्हणूनच आता पोलीस स्टेशनमधून त्यांना घेऊन तो तिथे हॉस्पिटलच्या रूममध्ये जातो, म्हणजेच ऑपरेशन टीमच्या इथे जातो. आणि त्याच वेळेला तिथे आता सीसीटीव्ही फुटेज जो ऑपरेटर असतो तो ऑपरेटर दाखवतो आणि त्या ऑपरेटिंग टीममध्ये तो सीसीटीव्ही फुटेज वाला माणूस असतो. तो म्हणतो की सर, थोडाच वेळ लागेल, हे जरा ओपन होत नाहीये, थोडा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तेव्हा असं म्हणून आता तो तिथेच थांबून असतो. मग सायली विचार करते की दादा, आणखी किती वेळ आहे? प्लीज तुम्ही सांगाल का काय नक्की ते
त्याच वेळेला आता सायली ही आणखीनच खूप जास्त विचार करत असते की नक्की हे सगळं कोणी केलं असेल, काय केलं असेल, आणि म्हणूनच आता सायली त्याच गोष्टीची वाट बघत असते. तेवढ्यातच इथे आता प्रतिमा आणि रविराज दोघेही घाबरलेले असतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला भीती वाटते हो, म्हणजे नागराज भाऊजी हे काही करत तर नाहीयेत ना. दुसऱ्या गोष्टी अगोदरच आपल्याला त्या तन्वीने खूप संताप दिलेला आहे. असं करून आपल्या मागे कोर्ट कचेऱ्या लागल्या आणि आपल्या घराची किती बदनामी झाली ते बघितलं ना. परंतु आता तसं होणं हे खूप कठीण जाईल. आता ते कोणालाही सहन होणार नाहीये असं लगेच आता रविराजला प्रतिमा बोलून दाखवत असते. तेव्हा मग रविराज म्हणतो की नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित, आपण बघूया काय करायचं ते. तेवढ्यातच आता तिथे नागराज येतो. नागराज आल्याबरोबर प्रतिमा त्याला विचारते की काय नागराज, म्हणजे तुम्ही कुठे होतात, कुठे? तेव्हा तो म्हणतो की हो, मी माझ्या एका कामासाठी गेलो होतो. तेव्हा मग मुद्दामच ती विचारते की नक्की कुठलं काम, काय काम? तेव्हा तो दुसरीकडेच कुठलंतरी काहीतरी काम सांगतो राड, आणि मग या सगळ्यातून चौकशीतून सुटून घेतो. नागराजला मात्र खूप मजा वाटत असते की मी या घरच्या सगळ्यांना खेळवून ठेवतोय. कोणाला खरं काहीच माहीत पडणार नाही. परंतु इथे माँ कितीही डोळे पिटून दूध जरी पीत असली ना तरीही संपूर्ण जग हे तिच्याकडे बघत असतं. त्याचप्रमाणे आता नागराजचही असतं, कारण सायलीच्या डोळ्यांनी अगदी तिला अचूक खेदलेलं असतं. परंतु सुमनलाही भीती वाटत असते आणि नागराज या सगळ्या गोष्टी हस्त खेळत नेऊन सगळ्या गोष्टी बाजूला करतो. परंतु सायलीला मात्र ते पटत नसतं. सायली आणि प्रतिमा दोघींचाही जीव खूप घाबरा झालेला असतो, कारण काही झालं तरी पुन्हा जर ते घरात घडलं तर मात्र पुढे काय करायचं हा प्रश्न आता तिला पडलेलाच असतो. नंतर मग आता इथे नागराजा म्हणतो की काय यांना काय वाटत की हे मला सहजासहजी पकडतील? अजिबात नाही. या सायलीने काहीतरी शानपणा केला असेल आणि इथे फोन केला असेल का, किंवा नाही तर माझी बावळट बायको तिने ऐकलं आणि तिने सगळं सांगितलं असेल, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये आता येत असतो. नंतर मग अर्जुन हा ते सीसीटीव्ही फुटेज बघायला घेतो आणि ते बघत असताना म्हणतो की हे बघ, हे फुटेज आहे. आणि मग त्याच वेळेला सायली म्हणते की अर्जुन सर, हा बघा, हा सीसीटीव्ही फुटेज त्यावेळेचा. मग त्याच वेळेला सीसीटीव्हीच्या तिथे कोण जाते हे ते बघायला जातात. त्याच वेळेला सीसीटीव्ही रूममध्ये त्याच वेळेला नागराज गेल्याचं स्पष्ट दिसत असतं आणि नागराजने येल्लो रंगात शर्ट घातलेला आहे हे सगळं स्पष्ट दिसते आणि आतमध्ये तो घाबरत गेलाय. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने घाबरत तो बाहेर पडलाय. आता सगळ्या बाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक होतात आणि त्याच वेळेला आता हे सगळं झाल्यानंतर अर्जुन आणि सायली यांचं पक्का मन होतं की सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेलं सत्य आहे आणि हे सगळं करणारा नागराजच आहे. परंतु नागराज हा मधुभाऊंच्या जीवावर नेमकं का उठले हे अजूनही कोणालाही स्पष्ट झालेलं नसतं, कारण काही झालं तरीही नागराजची आणि मधुभाऊंची नेमकी अशी कोणती दुश्मनी आहे हे कोणालाच माहिती नसतं. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन सुरुवातीला नागराजचा या सगळ्या प्रकरणाशी काय संबंध आहे आणि या सगळ्यातूनच सायली तन्वी असल्याचं सत्य मधुभाऊंना माहीत असल्यामुळे नागराज मारायला गेला. हे सगळं आता सत्य कसं समोर येणार आहे आणि अर्जुन सायली अगदी हुशारीने या सगळ्या गोष्टींचा कसा मागोवा घेणार आणि नागराजच सत्य. अखेर रविराज समोर आल्यामुळे रविराज कशाप्रकारे नागराजची चांगलीच धुलाई करून त्याला जेलची हवा खाण्यासाठी प्रियाबरोबर पाठवणार आणि नागराजची पूर्ण वाट लागणार हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.